कोपेश्वर महादेव मंदिर हे कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावात आहे। या मंदिराची उभारणी 11व्या शतकात सुमारे चालुक्य राजा यांनी केली। यादव राजवटीत या मंदिराच्या सौंदर्यात अधिक भर पडली। मंदिर रचना आणि वैशिष्ट्ये। हे मंदिर 4 मुख्य भागात विभागलेले आहे। स्वर्ग मंडप खुला गोलाकार भाग आहे। सभा मंडप विशेषतः स्वर्ग मंडपात 48 दगडी कोरीव खांब असून त्यावर पुराण कथांवर आधारित शिल्प आहेत। गर्भगृहात शिवलिंग समोर विष्णू आणि ब्रह्मदेव यांचंही स्थान आहे, म्हणजे स्त्रीदेव एकत्र पात्र आहेत। ही एक दुर्मिळ रचना असून दक्षिण भारतात ही क्वचितच आढळते। हे मंदिर हेमाडपंथी व चालुक्यकालीन वास्तुशैलीचे सुंदर उदाहरण मानलं जातं। परंपरेतील कथा कोपेश्वर नावाचा उगम। या मंदिराचं नाव कोपेश्वर कसं पडलं? ही कथा अशी, सतीच्या मृत्यूनंतर शिवाचा कोप अनावर झाला आणि जिथे रागाने प्रकट झाले त्याला कोपेश्वर असं म्हटलं गेलं। ही कथा शिवपुराण आणि लोकपरंपरेत आढळते आणि त्यामुळे या मंदिराच्या नावामागचं कारण मानलं जातं।